तर मित्रांनो बघा निघाली बघा सगळी बघा इकडं लाडू द्यायला लागली आमची बायको बघा बुंदी राधा ताईला दिली आहे इकडं आमच्या स्वाती ताईला दिली आहे. स्वाती तर बघा 8 दिवस राहणार होती आणि आता निघाली घरी येताना बॅगा बिगा कपडे बिपडे घेऊन आले 8 दिवस राहील म्हणून. आता म्हणते माझा नवरा वडापाव गोळा वडापाव सुद्धा खायला मोहोळमध्ये देवळात येऊन बसलाय. काय करायचं लय अवघड आहे. ही बी निघाली बघा सगळी चालली आता ह्यांना घालवून येतो. सकाळ झालं माझं नुसतं डोकं झोपलोय तरी पण सारखी घालवागी मनानं आता तुमच्या मनानं आमच्या मनानं आलं की तुमच्या मनानं जायचं मग आलं वाटतं मग बया गाड्यांची सोय ना कटाळा आला असतं असं आहे काय चालत गेला असं झालं आलं असतं पण राबायचं कसं लावायचं ए काव्या राहते का तू राहत नाही का नको नको माझ्या नको नाही नको बाबा पाया पडाय मी कुणा कुठल्याच बहिणीच पाया पडून घेत नाही. राहते का ओ नाही ए हिला इकडे खालीच कोको लावा 8 दिवस राहणार डोक्यात राहिली ह्या वेळेस नाही आधी म्हणलं होतं शेगा काढायच्या वेळेस तेव्हा म्हणली काय नाही आता किती राहिलं आता कार्यक्रम किती दिवस राहिलाय पुन्हा आली म्हणजे 8 दिवस राहते म्हणली हे अगं हे नवराबाई कसे नवराबाई सोडलं होतो मला लोकेशन चेक करायचं काय अवघड आहे. सकाळपासून मी म्हणलं मी इथनं निघल्यावर फोन करते मग या म्हणलं तर नाही या पण मी येऊन थांबतो मग सुट्टी होती म्हणल्यावर इकडेच यायचं बघ तर एवढ्या लांब परत म्हणते अजून उद्या अजून कामावर जावं लागतं राहता मॅडम तास पडतात काय होय तिला राव काय वाटतंय मला नाही करमलं तर मग ती परतच्याला मग मी खवळलं ना तिला की तुला काय राहायची गरज होती राहा वाटत मग यायचं होतं तर का राहिली असं झालं. काल मी आधी ना सांगितलं मग मी मला अंकिता म्हणते की उन्हाळ्याच्या सुट्टीला येतं तर राहा मग काय करू राहते का ग होय का मग आला बाबा नवऱ्याचा फोन आला इकडं माझ्याकडे आले इकडे बघू काय म्हणते बघू चला की बाई तास झालं की फोटो काढा म्हणते कसा आलाय का हॅलो लाज वाटते का बोला की आता म्हणली की 8 दिवस राहायचे मग तिथं येऊन थांबला इकडे यायला काय होतंय तुम्हाला अहो यायच उद्या सकाळ जायच लवकर तुम्हाला या म्हणलं होतं की का रुसला बेसलाय आमच्या काय येतो म्हणला तुम्ही आला नाही आणि पुन्हा आली काही गाडी बघा काय म्हणते हो का देतो याकडं राहा म्हणलं 8 दिवस तर ती म्हणते नवरा माझा वडापाववर आहे खायला भाकर सुद्धा हा होय 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 बर 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 या मग पुन्हा चला निघाली बघा इकडं सगळे यार पाणी बिनी द्या गेला का मला नरड वाळलं माझं चला की आता कशात नरड आता मोबाईल का असं चालता या आता एक फोटो काढायचा आपला हा निघायचं
होय बरं, चला आलो तोपर्यंत आमचं मामा आलं बघा तिकडून गाडी घेऊन. बसला का रे सगळी जर बसला का सगळी निघाली बघा गँग सगळी निघाली थाटात आली थाटात चालली का नाही थाटात आली थाटात चालली गँग. काचा कोणी उघडू नका काचा पॅक करा सगळ्या एसी नव्हते गार थांबा काच दरवाजा कोणाचा उघडा आहे थोडा उघड थटल बंद करा कोणाचा दरवाजा बसला बघ नाही बघा हा कृष्णा बसला आहे वडगी उघड आणि जाम बसला काय लागा उघड सांगतो वडगी वड जाम हा आता कसा बसलाय नुसता की अंगाने आवाजाचा आहे. हा 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 काय झालं या दिदा काय दिदा या म्हणण्यानं तुम्ही राहायला दिदा या पूर्वीसारखी राहा म्हणून काय वेळा तू माझ्या डोक्यात बसलीस बघ स्वाती आली की कार्यक्रम होता म्हणून आली का नाही सवड काढून सांग आली की सांगते नवरा जा म्हणलं नाही तरी सध्या मी आली म्हणून सांगा. ऐकत होता का तुम्ही काय वेळेला म्हणत होते की कोण अंकिता होय विचार का म्हणलं की म्हणायचं नाही राहाय ना कार्यक्रम होता म्हणून आली खरी सवड काढून बरं का नाही तर असं नाही ना तू खरं बोलाय तू काय म्हणली मला आठवडाभर येते म्हणले ह्यांना पण मी म्हणलं मग मग हे म्हणलं कार्यक्रमापुरतं जा आणि ये परत माझी सुट्टी लागली का मग आपण आठवडाभर जाऊ माझ्यासाठी मी पण येतो भेटायला असं म्हणलं. बरं बघू मी आता ध्यानात ठेवतो मग आता आता कधी येत सुट्टी आहे फुडल्या आता नाही 2 आठवड्यानं लागती सुट्टी म्हणजे शाळा भरायच्या अगोदर ह्यांना ना 8 दिवस सुट्ट्या देते ती मग त्यावेळेस 2-4 दिवस तर होणं पण येतो सुट्टीला. बघू आता मी पण फोन करत नाही कधी येते मला बघायचं मी स्वतः येते न फोन करता आणि चालू आहे बरं का भाऊ. होय, होय. काय ना, घ्यायला लागला, काय भावा आहे? नाही वळणं रस्त्याला सगळे वळणच माहिती की जिकडे जाईल तिकडे मग वळण रस्ता वळणाच असतो मग रस्ता कसा बनतो वळणातूनच रस्ता बनत असतो. येतानाही वाटत नाही जाताना जा वाटत नाही असं राहतात आहे काय कर म्हणा का काय नाही तसं मग मग सण्यामुळे मी थांबली ना आता सण्या असताना संघ स्वातीला म्हणलं असतं जा तुला जायचं तर म्हणलं असतं महिना काढला असता पाऊस पडल्यावर गेली असते मी जेवायला फिरून ज्वारे पेरत नाही ती पाजरी पेरत. अगं मला तिकडनं गेला की मग तोंड 12 कशा वाजता त्या घरी गेलं की घरचं टेन्शन बाहेर निघली की त्याने सगळं टेन्शन गावा निलेश भावाच्या इथं एखादं शेड भरून घेतली भाऊ पोरांच्या शाळा ते जेवण शेड मारलेलं जाईल हा शेतात पण मारली सारखं यायचं राहू शेजारला शेजार नवरा माझा येत नाही नवऱ्याकडे सोडतो नवऱ्याला देवळात सोड आणि नवरीच्या वर तर आमचं जीवन आहे मी तर काय करू शकत नाही. नवरा आता जेवाय सोडून बेचारे चिकाडच माहिती बघा किती लग्नात जेवाय आले बेचारा सगळं खुरपायला जावतं हॉटेलमध्ये जेवतं पैसे गुड वाटत नाही तर आणि नाही तिथं खर्च करायचं आणि पोटाला म्हणलं आता चमका घेऊन बसायचा तसंच असतंय गाड्या माणसाचं तसंच असतं या स्वतः काय खात नाही ती दुसऱ्याला आणून घालते ती घालते का नाही राहतात आहे माझा तर नवरा का नाही स्वतः कोणतं आमचं काय काय त्याच्या आईला त्याच्या सगळ्यांचं संसार वेगळा वेगळा असतो वेगळा वेगळा. असं आहे का ए गरम बिरम तसलं काय नाही म्हणायचं आता होतंय गार आता स्वातीचा नवरा कंजूस काय जीवाला खात नाही पेत नाही किंवा सगळं पुरवतो आमचा नवरा स्वतः खातो पितो आम्हाला पण तिथं संपासा आम्ही खातो घालतो सगळंच करतो बाबा म्हणून म्हणलं की सगळ्यांचं वेगळं वेगळं करून काय करायचं साठवून काय करायचं जिंदगी मेलं का गेले एक दिवशी काय साठ वाजेला विचार करत बसायचं नाही हाय माझं नसतं बघा भाऊ तसं मी आजचा दिवस कसा जाते ह्याचा विचार करते मी नाही सासवायची गाठ मला आजच्या दिवसाचं नाही काय वाटत आज पाणी पिऊन झोपलोय पण उद्याचं काय खायचं मी उपाशी राहील जे काय करू शकतो सगळ्यांचं वेगवेगळे विचार आहेत मित्रांनो सांगा कोणाचं काय चालू आहे तर चला येतो आता ह्यांना सोडून बघा तिघांची सोडतो एस टीला बसवतो ह्यांना सगळ्यांनी आणि येतो माघारी मामा पण आलेत घरी
चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत कधी सगळेजण गोळा मेळा होतील तेव्हा बाय बाय. रक्षाबंधनशिवाय